नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण फिजिक्सच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करत आहोत. आपली ओळख लेक्चरच्या माध्यमातून आणि तुम्ही पाठवलेल्या होमवर्कमधून होत राहील. आज आपण पहिलं चॅप्टर अभ्यासणार आहोत, युनिट्स अँड मेजरमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, नोट्स तुम्हाला लेक्चरवरूनच लिहायचे आहे. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला होमवर्क दिला जाईल, त्यामधूनच नोट्स लिहा. Now we are going to start, that is the chapter first. Now first introduction. Now here what is physics? Physics is a quantitative science where we measure various physical quantities during experiment. किंवा it is a branch of science where we measure various physical quantity during experiment. म्हणजेच एक्सपेरिमेंटद्वारा विविध फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच भौतिक राशी मेजर केल्या जातात. अशी सायन्सची शाखा म्हणजे फिजिक्स आहे. नाऊ फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट मला ह्या पेनची लेंथ मोजायची आहे. ती आपण पट्टीद्वारे मोजू शकतो आणि म्हणून लेंथ काय झाली? फिजिकल क्वांटिटी. सिमिलरली मला समजा ह्या पेनचं मास मोजायचं आहे आणि म्हणून मास ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी. सिमिलरली टाईम आपण घड्याळाद्वारे मोजू शकतो, म्हणून टाईम पण ही काय आहे? फिजिकल क्वांटिटी. एरिया, सपोज दॅट एरिया ऑफ दिस पेज, म्हणजेच ह्या पेजचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मी लांबी आणि रुंदी मोजून त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच लेंथ आणि ब्रेड्थ मोजून त्याचा एरिया मी काढू शकते. देअरफॉर लाईक दॅट ऑल दीज आर फिजिकल क्वांटिटीज. पुढचा पॉईंट युनिट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, समजा ह्या पेनची लांबी 10 सेंटीमीटर आहे असं मी म्हटलं, म्हणजेच लेंथ दाखवण्यासाठी इथे सेंटीमीटरचा वापर मी केला, म्हणजेच सेंटीमीटर हे त्या लेंथची काय झाली? युनिट. आणि म्हणून कोणतीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी युनिट वापरलं जातं, म्हणजेच रेफरन्स स्टँडर्ड वापरला जातो, त्याला म्हणतात युनिट. देअरफॉर द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, लेंथ मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर एक्सेट्रा याप्रमाणे युनिट वापरले जाते. एरिया मेजर करण्यासाठी मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर वापरले जाते. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद हे युनिट वापरले जाते. मास मेजर करण्यासाठी किलोग्रॅम किंवा ग्रॅम मेजर केले जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला व्हेरियस फिजिकल क्वांटिटी रेफरन्स स्टँडर्डच्या साहाय्याने मेजर करता येतात, त्याला म्हणतात युनिट. आणि म्हणून द रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. Or here that the standard measure of any quantity is called the unit of that quantity. Now there are various systems of unit. Unit measure करण्याच्या विविध सिस्टीम्स आहेत. पहिली सिस्टीम CGS सिस्टीम, that is centimeter here gram second system. MKS system, meter kilogram second system. Third FPS system, that is foot pound second system. 4, that is the SI system, that is the system of international. All these are system of units. Now SI system, that is the system international, this system has replaced all other system mentioned above. It has been internationally accepted. This SI system is internationally accepted and is being all over the world. म्हणजेच आता SI सिस्टीम इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाते. फिजिकल क्वांटिटीज आर डिवायडेड इंटू 2 टाईप, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी. नाव व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटी? आत्ताच आपण सिस्टीम ऑफ युनिटमध्ये पाहिलं CGS, दॅट इज हिअर सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. म्हणजे सेंटीमीटर हे कशाचं युनिट आहे? लेंथ. ग्रॅम हे कशाचं युनिट आहे? मास. आणि सेकंद म्हणजे टाईम. लेंथ, मास, टाईम. MKS सिस्टीममध्ये पण मीटर हे लेंथचं युनिट, किलोग्रॅम हे मासचं युनिट आणि सेकंद हे टाईमचं युनिट. FPS सिस्टीममध्ये फूट पाऊंड सिस्टीम, म्हणजेच
लेंथ, मास आणि टाईम. म्हणजेच लेंथ, मास, टाईम ह्या काय झाल्यात, फंडामेंटल क्वांटिटीज झाल्यात. आणि म्हणून दोज फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for their measurement are known as fundamental quantity. म्हणजेच ज्या फिजिकल क्वांटिटी ह्या मेजरमेंटसाठी, मापनासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून नाहीत त्यांना म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. आणि याचं एक्झाम्पल काय आहे? फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, amount of substance. These all 7, there are 7 fundamental quantities. Therefore here, now what is fundamental unit? A fundamental unit, the unit used to measure fundamental quantity are called fundamental unit. म्हणजे जे युनिट फंडामेंटल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी वापरले जाते त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट. अँड देअरफॉर that the unit of these fundamental quantities, that is the here meter, that is denoted by m, that meter is the unit of length, kg is the unit of mass, second is the unit of time, then here ampere, a is denoted by here ampere, that is the unit of electric current, and therefore those all are the fundamental unit. सेकंड फिजिकल क्वांटिटी आपण पाहणार डिराइव्ड क्वांटिटी. नाव द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजेच जी फिजिकल क्वांटिटी, जी भौतिक राशी फंडामेंटल क्वांटिटीच्या व्यतिरिक्त जी दुसऱ्या 2 किंवा 3 फंडामेंटल क्वांटिटीजवर मेजरमेंटसाठी अवलंबून असते, दॅट आर डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजेच डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी 2 किंवा अधिक फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करावा लागतो, दॅट इज हिअर डिराइव्ड क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी. म्हणजेच व्हेलॉसिटी ही क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी इथे आपण 2 फंडामेंटल क्वांटिटीचा वापर केला, दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे इथे, लेंथ आणि टाईम. म्हणजेच इथे आपण टाईम, आणि म्हणून व्हेलॉसिटी काय झाली, डिराइव्ड क्वांटिटी. अनादर एक्झाम्पल फोर्स. फोर्स म्हणजेच काय, मास इंटू ॲक्सलरेशन. इथे मास काय झाली, ही फंडामेंटल क्वांटिटी झाली. अँड ॲक्सलरेशन परत आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम म्हणजे काय आहे, ॲक्सलरेशन. आणि म्हणून फोर्स व्यक्त करण्यासाठी आपण इथे 3 क्वांटिटीजचा उपयोग केला, मास, व्हेलॉसिटी आणि टाईम. आणि व्हेलॉसिटी परत काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच आपण इथे 2पेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीचा फोर्स एक्सप्रेस करण्यासाठी इथे वापर केला, आणि म्हणून फोर्स ही काय झाली, डिराइव्ड क्वांटिटी. सिमिलरली हिअर डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि म्हणून मास आणि व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय, जर क्यूब असेल तर व्हॉल्यूम काय येईल, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. अँड देअरफॉर हिअर देर आर द 2 फिजिकल क्वांटिटी यूज फॉर द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. अँड देअरफॉर डेन्सिटी इज ऑल्सो ए डिराइव्ड क्वांटिटी. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे आपण एक्झाम्पल अभ्यासले, यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक फिजिकल क्वांटिटी किंवा फंडामेंटल क्वांटिटीचा आपण ती फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी वापर केला, त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजेच ती काय झाली, डिराइव्ड क्वांटिटी. आणि म्हणून यामध्ये डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन अशा प्रकारे केलेली आहे, फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी which depend on one or more fundamental quantity
फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटी. आणि म्हणून जी फिजिकल क्वांटिटी 2 किंवा 2पेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवर त्याच्या मापनासाठी अवलंबून असते, दॅट इज कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटीज. एन एक्झाम्पल व्हेलॉसिटी, फोर्स, ॲक्सलरेशन, लिनियर मोमेंटम असे अनेक एक्झाम्पल आपल्याला डिराइव्ड क्वांटिटीचे सांगता येतील. आणि म्हणून डिराइव्ड युनिट, द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी which are expressed in terms of fundamental quantities for their measurement. जे फंडामेंटल युनिट आपण डिराइव्ड क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी वापरतो त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट. किंवा वरचंच एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मीटर पर सेकंद. म्हणजेच इथे पण आपण 2 फंडामेंटल युनिटचा वापर डिराइव्ड क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी केला आणि म्हणून त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट. फोर्सचं SI युनिट आपल्याला डिराइव्ड युनिट माहिती आहे, दॅट इज न्यूटन. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द डिराइव्ड युनिट. अँड देअरफॉर दॅट द डिराइव्ड युनिट कॅन बी डिफाईन ॲज द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी विच आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट for their measurement are called derived unit. There are 2 more unit that are called supplementary unit. Supplementary unit त्याला म्हणतात. Therefore first is plane angle that is denoted by d theta, and here that is the solid angle that is denoted by d omega. Now here we are going to consider what is plane angle d theta. Now plane angle that is defined as it is the ratio of the length of an arc of a circle to the radius of a circle, then that is called as plane angle, that is denoted by d theta is equal to ds upon r. It is the ratio of the length of an arc of circle. म्हणजेच काय, इथे आपण हे सर्कल कन्सिडर करूया. This is the center of circle. This is the arc of circle. हा आपण AB हा सर्कलचा पार्ट जर कन्सिडर केला, that is the arc of circle. And this arc that is subtended here angle theta. Here that is center O. म्हणजेच ही सर्कलची जी आर्क आहे that is here consider. आणि म्हणून फक्त इथे आपण हा एवढाच पार्ट कन्सिडर करणार आहोत. That is here this small angle that is denoted by d theta. आणि म्हणून यामध्ये हा आपण स्मॉल अँगल कन्सिडर केला, that is the length of an arc of circle to the radius of the circle. मग ही लेंथ आर्कची काय झाली, ds to the radius of circle, that is radius of circle is here OB and that is r, and angle subtended by this arc is d theta. And therefore this d theta is equal to ds upon r. हे आपण जॉमेट्रीमध्ये शिकलेलो आहोत. Therefore d theta is angle subtended by the arc at the center of circle. And therefore here that is denoted by d theta. And therefore that the unit of this plane angle is radian. प्लेन अँगलचं युनिट काय आहे, रेडियन. और हियर दॅट इज डिनोटेड बाय रॅड. ते कशाने दाखवलं जातं, रॅडने दाखवलं जातं. अँड देअरफॉर हियर दॅट इज द प्लेन अँगल इज द सप्लिमेंटरी अँगल अँड इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज प्लेन अँगल. आणि म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, that plane angle that has SI unit radian or that is rad. Now we are going to consider here that is the solid angle. इथे आता आपण solid angle consider करणार आहोत. Now solid angle is nothing but a 3-dimensional sphere. म्हणजेच this is the 3-dimensional sphere analog to that of the d theta. म्हणजेच हा सॉलिड अँगल जो आहे
हा फक्त 3 डायमेन्शनमध्ये आहे. आत्ता आपण प्लेन अँगल पाहिला. प्लेन अँगलमध्ये आपण सिम्पली ह्या पद्धतीने आपण फक्त एक आर्क सर्कलची कन्सिडर केली होती. पण इथे स्पियरचा इथे एक पार्ट कन्सिडर केलेला आहे. 3 डायमेन्शनलमध्ये ही फिगर दाखवलेली आहे आणि म्हणून ही या पद्धतीमध्ये दॅट इज ॲनालॉग टू डी थिटा. म्हणजेच ही डी थिटा सारखीच आहे, फक्त ही 3 डायमेन्शनमध्ये स्पियरचा जो पार्ट आहे तो दाखवलेला आहे. अँड देअरफॉर दिस इज 3 डायमेन्शनल फिगर ॲनालॉग टू डी थिटा. अँड देअरफॉर सॉलिड अँगल दॅट इज हियर इक्वल टू द area of a portion of surface of sphere. area of a portion of surface of sphere म्हणजेच स्पियरचा जो सरफेस एरिया आहे त्याचा आपण इथे पोर्शन कन्सिडर करणार आहोत टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. आणि टू द रेडियस ऑफ द स्क्वेअर ऑफ स्पियर दॅट इज आर स्क्वेअर. आणि म्हणून डी ओमेगा हियर सॉलिड अँगल डिनोटेड बाय डी ओमेगा. हे चिन्ह जे आहे ते डी ओमेगा, याला ओमेगा असं म्हणतात. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी हियर दॅट इज ओमेगा. देअरफॉर डी ओमेगा इज इक्वल टू डी ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. नाव डी ए दॅट इज व्हॉट? एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पियर. म्हणजे स्पियरचा असा एक भाग ज्याचा सरफेस एरिया आपण इथे कन्सिडर केलेला आहे टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. म्हणजेच स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर आर बी द इफ स्मॉल आर बी द रेडियस ऑफ स्पियर देन हियर इट स्क्वेअर दॅट इज आर स्क्वेअर. देअरफॉर डी ए दॅट इज द पोर्शन ऑफ स्पियर. देअरफॉर वी नो दॅट इज द एरिया ऑफ स्पियर इज 4 पाय आर स्क्वेअर. देअरफॉर दॅट डी ए इज एरिया ऑफ स्पियर. पुट दिस व्हॅल्यू दॅट इज द 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय आहे? एरिया ऑफ स्पियर आहे. आणि म्हणून ती डी एच्या ठिकाणी ती व्हॅल्यू टाकणार 4 पाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, वेअर आर स्क्वेअर गेट कॅन्सल. देअरफॉर डी ओमेगा इज इक्वल टू 4 पाय. 4 पाय हियर एस आर दॅट इज द स्टेरेडियन. म्हणजेच हे सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. देअरफॉर दॅट इज इन सिम्बॉल दॅट स्टेरेडियन कॅन बी रिटन ॲज एस आर. आणि म्हणून हे युनिट जे आहे हे या पद्धतीने एस आर ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि म्हणून युनिट ऑफ सॉलिड अँगल इन एस आय सिस्टीम इज हियर स्टेरेडियन और दॅट इज डिनोटेड बाय स्मॉल एस आर. आणि म्हणून हे एस आर ह्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे.